गुड मॉर्निंग. आज रथसप्तमी आहे, त्यानिमित्ताने बघा छान अशी पूजा करून घेतली आहे. आणखीन थोडी मांडणी करायचीच बाकी आहे. फक्त रथ वगैरे राशी मांडून घेतल्यात, फळं ठेवलेत. बघा पूजा करून झाली आहे सगळी. आता आरती करायची आहे. आमच्या इकडे अशी रथसप्तमीची पूजा करतात. तुमच्या इकडे कशी करतात सांगा कमेंट करून. आणि आता स्वयंपाकामध्ये आम्ही गोड तिळाच्या पोळ्या करणार आहेत. आणि पुरण वगैरे काही घालत नाहीत. आज तिळाच्या पोळ्या करतात गोडमध्ये रथसप्तमीला. चला आता आरती करून घेऊन स्वयंपाक करून घेऊ. आपण नैवेद्य करायचा देवाला. तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे. मोड आलेल्या मुगाचे आपण वडे करणार आहात. मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. त्याच्यात हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, ओवा, जिरे टाकून त्याचे वडे करून घ्यायचे मुगाचे. इकडे ताक चालू आहे कढी करायला. इकडे डाळ घातली आमटीसाठी, पीठ मळून ठेवलंय. आणि तिळाच्या पोळ्या करायच्यात. असा आहे आजचा स्वयंपाक रथसप्तमीचा. ते बघा असं बारीक करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ टाकलं का छान वडे होतात. हिरव्या मुगाचे वडे. हे बघा असं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. तिळाची पोळी, मुगाचे वडे, बटाट्याचे भजे, कढी, आमटी, दूध, भात, अशा प्रकारे आज रथसप्तमीचा स्वयंपाक केलेला आहे देवासाठी. काही राहिलं असेल तर नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. चला बाय.